या ठिकाणी हा छोटासा पापड तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर छान मस्त चौपट ते पाचपट असा फुलला जात आहे आणि पापडाला रंग तुम्ही बघू शकता। पापड अगदी छान मस्त पांढरे शुभ्र असे बनून तयार झालेले आहेत, अजिबात लाल झालेले नाही आहेत। नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाचे खिचे पापड। पापड बनवण्यासाठी खिशी घेण्याची अगदी साधी सोपी आणि नवीन अशी पद्धत मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। आज आपण हे पीठ कुकरमध्ये छान असं वाफवून घेणार आहे, त्यामुळे आपले पापडसुद्धा झटपट असे बनून तयार होणार आहेत आणि आपल्याला खूप जास्त मेहनत खिशी घेण्यासाठी लागणार नाही आहे। तर तुम्ही बघू शकता सगळेच पापड छान मस्त एकसारखे असे फुलल्या जात आहे आणि अगदी मस्त पांढरे शुभ्र असे बनून तयार झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि पापडाचा आवाज तुम्ही ऐकू शकता। अगदी छान मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तांदळाच्या पिठाचे खिचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, एकच वाटी किंवा एकच भांडं आपल्याला या ठिकाणी पीठ मोजण्यासाठी वापरायचं आहे। पीठ अगदी बारीक असं दळून आणलेलं आहे। चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। त्यासाठी या ठिकाणी बघा, एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर ज्या भांड्याने आपण किंवा ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने या ठिकाणी मी पाणी मोजून घेत आहे। 2 वाटी पिठासाठी या ठिकाणी मी 2.5 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे। तर 1 वाटी पिठासाठी 1.25 वाटी याप्रमाणे पाणी मी मोजून घेतलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते। तांदळाच्या क्वालिटीवर पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहते। तर या ठिकाणी बघा, मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला या पाण्याची छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। पापडाला छान असा फ्लेवर आणि छान टेस्ट यावी त्याकरता या ठिकाणी बघा, मी पाण्यामध्ये 1 चमचा एवढे जिरे टाकून घेतलेले आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढा आपल्याला या ठिकाणी पापडखार घ्यायचा आहे। पापडखार आपल्याला मात्र अगदी प्रमाणातच घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त पापडखार या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही आहे। आता कुकरवरती एखादी प्लेट वगैरे झाकण ठेवून आपल्याला या पाण्याला छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा, पाणी छान असं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि जिरे पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे जिऱ्याचा रंग पाण्यामध्ये छान असा उतरलेला आहे। पाण्याला छान पिवळसर असा रंग आलेला आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची आहे आणि घेतलेलं तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी सगळं पीठ एकाच वेळी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स वगैरे करायचं नाही आहे, फक्त पीठ उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर पिठामध्ये आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा लाटण्याने 2 ते 3 ठिकाणी छान असे होल करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण पिठाची उकड काढून घेतली तर पिठामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाही। त्यानंतर आता कुकरवरती आपल्याला एखादी प्लेट झाकून ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट हे पीठ छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी जे आहे ते पिठावरती छान असं फिरलेलं आहे। आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला छान या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पीठ मिक्स करण्यासाठी या ठिकाणी एखादा चमचा किंवा या पद्धतीने लाटणं घ्यायचं आहे। तर लाटण्याने तुम्ही बघू शकता छान मस्त एकसारखं असं हे पीठ मिक्स केलं जात आहे, त्यामुळे शक्यतो या ठिकाणी आपल्याला लाटण्याचा वापर करायचा आहे। आता हा कुकर मी खाली घेऊन घेते आणि व्यवस्थित हे पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता पीठ छान असं एकसारखं पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर बघा, असा पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पिठाचा असा गोळा बनून तयार झालेला आहे। आता लाटण्याला लागलेलं सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडा थोडा थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ छान एका ठिकाणी गोळा करायचा आहे कुकरमध्ये आणि कुकरच्या कडेने आपल्याला छोटे पोहे खाण्याचे 2-3 चमचे एवढं पाणी सोडून द्यायचं आहे। म्हणजेच आता हे पीठ आपल्याला वाफवायचं आहे। तर पाणी सोडल्यामुळे हे पीठ कुकरला अजिबात चिकटणार नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 चमचे एवढं पाणी मी कुकरच्या कडेने सोडून घेतलेलं आहे। या ठिकाणी पिठामध्ये अजिबात एकही गाठ किंवा गुठळी झालेली नाही आहे, अगदी एकसारखं असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे, कुकरला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला याची 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा, लो फ्लेमवरती फक्त 5 मिनिटे एवढी मी या पिठाची छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि
आणि 10 मिनिटे असंच हे कुकर मी झाकण लावून ठेवून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान व्यवस्थित असं वाफलेलं आहे. तर हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी बघा मी थोडासा थंड पाण्याचा हात घेतलेला आहे. पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे आपण थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पिठाला असा लावून बघायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हाताला अजिबात कुठेही पीठ चिकटलेलं नाही आहे. त्यानंतर यामधून पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पिठाचा मी छान मस्त एक उंडा तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता उंड्याला अजिबात पुढे कुठेही चीर जात नाही आहे. मस्त छान एकसारखा प्लेन असा आपला हा उंडा बनून तयार झालेला आहे. याचाच अर्थ पीठ छान मस्त व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे. उंडा कसाही तयार करून घेतला तरी तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चीर वगैरे गेलेली नाही. अगदी छान मस्त सॉफ्ट लोण्यासारखं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे. आता कुकर मी खाली काढून घेतलेला आहे. आता या कुकरमधील आपल्याला संपूर्ण पीठ चमच्याच्या साहाय्याने एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर पीठ काढण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे. आता या ताटाला पीठ चिकटू नये त्याकरता या ठिकाणी बघा मी ताटाला अगदी 2 ते 3 थेंब एवढं तेल पुसून घेतलेलं आहे. तर तुम्ही ताटाऐवजी एखाद्या प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये सुद्धा हे पीठ काढून घेऊ शकता आणि पीठ मळून घेऊ शकता. पण मला प्लॅस्टिकच्या पेपरपेक्षा ताटामध्येच पीठ मळणं जास्त सेफ वाटते. तर या ठिकाणी बघा कुकरमधील संपूर्ण पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता चमच्याला लागलेलं सगळं पीठसुद्धा आपण काढून घेऊयात आणि हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. तर सध्या हे पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे मी अगदी थोडा थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ छान असं मळून घेत आहे. या पद्धतीने पीठ मळणे तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल तर पीठ मळण्याची आणखी एक साधी सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हे पीठ मळण्याकरता तुम्ही एखाद्या स्मॅशरचा वापर करून घेऊ शकता. स्मॅशरने हे पीठ मळून घेतल्यामुळे अजिबात हाताला चटके वगैरे लागत नाही आणि पिठामध्ये जर काही गाठी वगैरे असतील तर त्यासुद्धा अगदी सहजासहजी मोडल्या जातात. तर या ठिकाणी बघा मी हाताने थोडंफार पीठ मळून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी या ठिकाणी बघा एक स्मॅशर घेतलेला आहे. स्मॅशरने हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे स्मॅशरने पीठ छान असं मळलं जात आहे. अजिबात आपल्याला खूप जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाही आहे किंवा हाताला चटके वगैरे सुद्धा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर लागत नाहीत. तुम्ही बघू शकता छान मस्त एकसारखं असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. पिठामध्ये कुठेही गाठी गुठळ्या होत नाहीत. आता थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला स्मॅशरला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त छान परफेक्ट असं हे पीठ मी स्मॅश करून घेतलेलं आहे. आता हाताने आपल्याला हे पीठ छान एकत्र गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. पीठ जेवढं आपण मळू तेवढे पापड आपले छान मस्त अगदी खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतात. पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर पापड अजिबात कडेने चिरत नाही किंवा फाटत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त लोण्यासारखं सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे पिठाची उकळ बनवून तयार झालेली आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हे पापड बनवत असाल तर कुकरमधून अर्धच पीठ बाहेर काढून घ्यायचं आहे आणि अर्ध पीठ कुकरमध्येच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघा अगदी कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मी सगळंच पीठ एकाच वेळी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी यामधील मी थोडासा गोळा काढून घेतलेला आहे. गोळा आपल्याला हातावरती छान असा मळून घ्यायचा आहे आणि याला लांबट असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर एखाद्या चाकूने किंवा दोऱ्याने सुद्धा तुम्ही याचे उंडे कापून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा मी चाकू घेतलेला आहे. चाकूला अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि याचे छान असे एकसारखे उंडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर या उंड्यांना हातावरती छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी अगदी छोट्या पेढ्या एवढे याचे उंडे तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे उंडे तयार करून घेऊ शकता. तुम्हाला पापड किती लहान किंवा किती मोठा पाहिजे त्यानुसार या ठिकाणी तुम्ही याचे उंडे बनवून घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मध्यम आकाराचे याचे छान असे उंडे तयार करून घेत आहे. आता या पिठाच्या उंडे किंवा लाट्या तयार करून झाल्यानंतर ह्या लाट्या किंवा उंड्या आपल्याला छान व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत. म्हणजेच सगळे पापड लाटून होईपर्यंत पीठ छान असं गरम राहील. पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत याचे पापड छान असे लाटल्या जातात. पीठ अगदी थंड झाल्यानंतर याचे पापड व्यवस्थित असे लाटल्या जात नाहीत. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक पापड पोळपाट्यावरती लाटून दाखवते. तर पोळपाट्यावरती पापड लाटण्यासाठी या ठिकाणी बघा मी पोळपाट आणि लाटण्याला थोडासा तेलाचा हात पुसून घेतलेला आहे. हे पापड लाटण्याकरता आपल्याला अगदी प्लेन असं लाटणं वापरायचं आहे. लायनिंगवालं लाटणं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. तयार केलेल्या लाट्यांमधून एक लाटी मी घेतलेली आहे आणि छान असा याचा आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे. अगदी पातळ आपल्याला याचा पापड लाटायचा आहे. खूप जास्त जाड ठेवायचा नाही आहे. आता
तुम्ही बघू शकता किती सहजासहजी याचा पापड लाटला जात आहे. अजिबात हा पापड चिकटत नाही आहे, कारण आपलं पीठ छान व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे. त्यामुळे पापड लाटताना पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत नाही आणि अजिबात कडेने सुद्धा हा पापड चिरला किंवा फाटला जात नाही. अगदी परफेक्ट असा हा पापड लाटून तयार होतो. तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी छान मस्त पातळ असा हा पापड मी लाटून घेतलेला आहे. अगदी छान मस्त ट्रान्सपरंट असा हा पापड लाटलेला आहे. आता हा पापड आपण कितीही पातळ असा लाटून घेतला तरीही पापड अजिबात फाटत नाही. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त छान परफेक्ट असा हा पापड लाटून तयार झालेला आहे. चला तर आता हा पापड आपण काढून घेऊया आणि काही पापड मी तुम्हाला पुरी प्रेसवरती बनवून दाखवते. तर या ठिकाणी बघा पापड बनवण्यासाठी मी पुरी प्रेस घेतलेला आहे. तर आता या पुरी प्रेसवरती आपल्याला खालच्या बाजूने एक प्लास्टिकचा पेपर ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती एक लाटी ठेवायची आहे आणि परत आपल्याला लाटीवरती एक प्लास्टिकचा पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि पुरी प्रेस आपल्याला बंद करून छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान मस्त अगदी परफेक्ट पातळ असा पुरी प्रेसवरती आपला पापड लाटून तयार झालेला आहे. तर तयार करून घेतलेला हा पापड सुद्धा मी ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले सगळे पापड मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते. तर त्यासाठी बघा परत मी यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवून घेतला, त्यावरती एक लाटी ठेवायची आहे आणि लाटीवरती सुद्धा आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर ठेवून पुरी प्रेस बंद करून घ्यायचा आहे आणि पुरी प्रेसच्या हँडलने आपल्याला वरून छान असा दाब देऊन याचा पापड तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक पापड जो आहे तो अगदी छान मस्त एकसारखा असा बनवून तयार होत आहे. तर या ठिकाणी बघा एकाच वेळी मी 3 ते 4 असे पापड लाटून तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आता हे पापड आपण सुकायला टाकून घेऊया. हे पापड सुकत घालण्यासाठी या ठिकाणी मी एक कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त एकसारखे असे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि पापडांना रंग तुम्ही बघू शकता किती छान मस्त सुंदर असा रंग आलेला आहे. चला तर आता सगळे पापड मी या कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेते आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे पापड एकसारखेच तयार करून घेते. सगळे पापड या ठिकाणी मी लाटून घेतलेले आहे आणि छान असे सुकतसुद्धा घातलेले आहे. हे पापड फॅनच्या हवेखालीच मी सुकून घेणार आहे. तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे पापड वाळत घालू शकता. उन्हामध्ये जर हे पापड आपण वाळून घेतले तर अगदी एका दिवसामध्ये हे पापड छान कडकडीत असे वाळले जातात. पण या ठिकाणी मी फॅनखाली हे पापड वाळून घेतले, त्यामुळे मला हे पापड वाळण्यासाठी 2 ते 3 दिवस एवढा वेळ लागलेला आहे. पापड आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात, त्यामुळे आपल्याला अगदी 2 ते 3 तास हे पापड उन्हामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजेच पापड वर्षभर आरामात टिकल्या जातात. पापडांना वास येत नाही किंवा पापडांना बुरशी लागत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान मस्त एकसारखे असे हे पापड बनून तयार झालेले आहेत. पापड वाळल्यानंतर सुद्धा पापड कुठेही चिरलेला नाही आहे किंवा फाटलेला नाही आहे. ती छान मस्त गोल गरगरीत असे हे आपले पापड बनवून तयार झालेले आहे. तर घेतलेल्या 2 वाटी पिठाच्या प्रमाणात या ठिकाणी माझे 35 असे पापड बनवून तयार झालेले आहेत. पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोसेसने 1 किलो पिठाचे पापड या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता 1 किलो पिठामध्ये माझे या ठिकाणी 150 ते 160 असे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर यामधून मी तुम्हाला काही पापड तळून सुद्धा दाखवते. तर पापड तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. वाळवणीचा कोणताही पदार्थ तळण्यासाठी आपल्याला तेल छान कडकडीत असंच गरम करून घ्यावं लागते. तर या ठिकाणी बघा यामध्ये मी एक पापड टाकून घेतलेला आहे. पापड टाकल्यानंतर आपल्याला पापडाला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. झाऱ्याने किंवा चमच्याने या ठिकाणी आपल्याला पापडाला व्यवस्थित प्रेस करायचं आहे, म्हणजेच पापड व्यवस्थित असा फुलला जातो. तर तुम्ही बघू शकता पापड तेलामध्ये टाकताबरोबरच चौपट ते पाचपट असा फुललेला आहे आणि अगदी छान मस्त पांढरा शुभ्र असा बनून तयार झालेला आहे. पापड अजिबात लाल झालेला नाही आहे, कारण पापडामध्ये पापड खाऱ्याचं प्रमाण व्यवस्थित असलं म्हणजेच पापड अजिबात लाल होत नाही. छान मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनून तयार होतात. तर प्रत्येक पापड तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त परफेक्ट असा फुलला जात आहे. अगदी छान मस्त चौपट ते पाचपट असा प्रत्येक पापड फुलत आहे. पापड तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पापड छान असे तळले जातात. पापड अजिबात तेलकट होत नाही. चला तर मग या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा तांदळाच्या पिठाचे असे हे पापड एकदा नक्की बनवून बघा. पापड खाण्यासाठी अतिशय चविष्ट असे बनतात. तसेच छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचे हे पापड बनवून तयार होतात. तर या ठिकाणी बघा मी 5 ते 6 असे पापड तळून घेतलेले आहेत. आता या पापडाची साईज तुम्ही बघू शकता. पापड तळल्यानंतर किती छान असा फुललेला आहे. अगदी चौपट ते पाचपट असा हा पापड फुललेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक पापड तोडून सुद्धा दाखवते की किती छान मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर
पापड बघूनच तुम्हाला अंदाज येत असेल हे पापड किती छान झालेले आहेत. पापडाचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता. पापड किती छान मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत. तसेच हे पापड अजिबात तेलकट वगैरे सुद्धा झालेले नाही आहेत. चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे तांदळाच्या पिठाचे पापड तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.